अरे देवा, आज देशमुखांच्या घरात पडली अशी आग की ती थेट ऑफिसपर्यंत पोहोचतीये. विक्रम देशमुख अडकलेत स्वतःच्या निर्णयांमध्ये. पुढे काय होणार बघा आता. त्याआधी लगेच सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माणिनी आंघोळ करून बाहेर येतात, हातात मॉइश्चरायझर पण चेहऱ्यावर वादळ. विक्रम जवळ येतात, हसत म्हणतात, काय ग राणी, आज नाश्त्याला पुन्हा काही प्रयोग दिसतोय? माणिनी खट्याळपणे उत्तर देतात, हो ना, आज शेवपुरी, कालच्या पाणीपुरीचा सूड. दोघं हसतात, पण हसण्याखाली दडलेली असते वाटेतली वीज. विक्रम लढत म्हणतात, काल मी जो ठेला जमवला ना, तुला नाही जमणार? माणिनी पटकन पलटवार करतात, हो, नाटकीपणा देशमुखांचाच हक्क. हसू उसळतं पण क्षणात थांबतं. विक्रम हळू आवाजात म्हणतात, एक तक्रार आहे. माणिनी प्रश्नार्थक नजरेले बघतात. विक्रम म्हणतात, रात्री तुझी वाट बघून झोपलो. माणिनी चिडतात, आवरावर मी एकटी, तुम्ही झोपून मोकळे. आणि मग अचानक गंभीर, पण माहितीये का, काल काव्या जीवानं मदत केली. विक्रम आनंदाने म्हणतात, छान, पार्टनरनी ट्रीट दिली असेल. आणि इथेच बादळ उठतं. माणिनी थरथरणाऱ्या आवाजात, हेच तर सांगायचंय, तुम्ही जीव्याबद्दल असा हलका फुलका विचार करता कसा? रम्या काय बोलली ते मी ऐकलंय. आणि वसू आत्या, त्या घरात, रम्या ऑफिसमध्ये, दोघीही नको तिथे नाक खुपसतायत. जीवा जीव तोडून मेहनत घेतोय आणि तुम्ही प्रोजेक्ट मात्र रम्याला? विक्रम आवाज उंचावून, मी भेदभाव करत नाही. आणि मग माणिनीचा स्फोट, हात हलवत, डोळ्यात पाणी, आवाजात आग. मी तुमच्या ऑफिसमध्ये बोलत नाही, पण आज बोलतीये कारण चुकीचं चाललंय. तुम्हाला दिसत नाही का की कोणीतरी जीव्याला मागे टाकायचा कट रचतोय? क्षणभर शांतता, फक्त पंख्याचा आवाज आणि माणिनी थेट दरवाजाकडे जातात. वळून एकच वाक्य, आज नाही ऐकलं तर उद्या जीवा हरवेल. दरवाजा जोरात बंद. आता प्रश्न एकच, वसू आत्या आणि रम्याचं जाळं उघडणार का? कॉमेंटमध्ये सांगा. आणि असा थरार रोज हवा असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढचा भाग नक्की बघा, कारण वादळ अजून थांबलेलं नाही.